महाविकास आघाडी म्हणून करायचं असेल तर मग आम्ही विचार करू कोणाला मतदान करायचं कुणाला नाही. कुणाची हवा आहे सध्या इथे? जास्त क्षीरसागर शिवसेना शिवसेना, शिंदेगड. बर, काय वाटतं येतील निवडून? बिंदास्त बर. वन मॅन शो. मधुरिमा राजे यांनी माघार घेतली काल, काय त्यांचं काय तर राजकारण झालं, काय झालं? त्यांचं घरगुती काय तर राजकारण असेल, नाही तर काय तर हे असेल ते, त्यामुळे त्यांनी माघारी घेतलं. नंतर- ते केलं तर ते कोल्हापूरचं राजे आहे, हा. त्यांना तडकापडकी बोलायला नको पाहू. कोल्हापूर उत्तर मध्ये कुणाची हवा आहे? आपल्या इथे तर बंटी साहेबांचीच हवा आहे, काँग्रेस. कुणाची हवा आहे? आपण माडिक प्रेम आहे, हा. माडिक साहेब सांगतील ते, पण आता तर इथं साहेब निवडून येतील. कालच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आपण राजेंच्यावर काय बोलू शकत नाही, ते राजे आहेत. बर. पण इथून प्रभू श्रीरामांचं जे धनुष्यबाण आहे हा. ते निवडून येईल. कुणाची हवा आहे या मतदारसंघात? कालपर्यंत तरी मधुरिमा राजे यांची हवा होती, हा. खरं सांगायचं म्हटलं तर. हा. परंतु कालच्या ज्या घडामोडी घडल्या अगदी. तर त्याच्यानंतर आता राजे क्षीरसागर हे फास्ट आहेत. शाहू महाराज हे कोल्हापूरचे कधीही निर्गर्वी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि एक सरळ मार्गी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. कोल्हापूरच्या जनतेची गेल्या वेळाच अशी अपेक्षा होती की राजेंनी राजकारणातच उतरू नये. दक्षिण मध्ये कुणाची हवा आहे सध्या? ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील येतील का निवडून? 100%. 5 तासात तुम्हाला तिकीट देतो हा. आणि त्या निकाल तुम्ही सांगतच नाही की बाबा मी माघार घ्यायला लागलो. हा. पण तुम्ही कशासाठी माघार घेतली, काय घेतली हे तुम्ही काय बोलत नाही, डायरेक्ट तुम्ही माघार घेतली. महायुतीचं काम चांगले आहेत. हा. त्यांचे बरीचशी स्कीमा त्यांनी आता जे राबवल्यात, योजना, लाडकी बहीण, हे ते गोरगरीब जनतेला अगदी खरोखर म्हणजे त्याची परिस्थिती नाही. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागामध्ये कोल्हापूर शहरात आलोय. होय, माझ्या मागे तुम्ही पाहत असाल तर कोल्हापूर शहराचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान हे माझ्या मागे आहे आणि मी सध्या या परिसरात फिरतोय. तेव्हा कोल्हापूर शहरातल्या आज आपण दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. उत्तर मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये राजे क्षीरसागर हे आहेत, तर त्यांच्या विरोधात यंदा 2024च्या निवडणुकीमध्ये मधुरिमा राजे हे काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र त्यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलाय आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार राजेश लटकर हे त्यांच्या विरोधात आता उभे असणार आहेत आणि काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा हा राजेश लटकर यांच्यासोबत असणार आहे. नेमकं काय झालं होतं उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कारणामध्ये या व्हिडिओच्या संपूर्ण भागात आपण ते जाणून घेणारच आहोत. मात्र आता दुसरीकडे जर विचार केला तर कोल्हापूर दक्षिणमध्ये सध्या ऋतुराज पाटील हे विद्यमान आमदार आहेत, तर त्यांच्या समोर भाजपचे अमल महाडिक हे भाजपचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या विरोधात असणार आहेत. तर एकूणच कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघाचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नेमकी मधुरिमा राजे यांची उमेदवारी अर्ज माघार घेण्याची नेमकी कारणं काय होती, नेमकं इथलं राजकारण काय सांगते आणि एकूणच आजच्या या भागामध्ये कोल्हापूरच्या राजकारणात कोण बाजी मारणार आणि कुणाची हवा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. आपण सध्या आता या कोल्हापूरमधल्या उत्तर भागामध्ये सध्या फिरतोय आणि आपल्यासोबत मतदार आहेत. दादा, तुम्हाला काल जो काही प्रकार झाला तो सगळा माहीतच असेल. खरं तर मधुरिमा राजे यांनी माघार घेतली, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीचं तिकीट असताना त्यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी जो काही राडा झाला, सतेज पाटलांनी जे काही हे त्यांच्यावर कुणी दर्पण आणलं का, कुणी काय केलं का, राजू राटक्यांच्या बद्दल तिने भावना होती हे त्यासनी माहीत. बर. त्यामुळे आता सध्या तर आमची इथं शिवसेना सीट नाही, आमची शिवसेनेची सीट नाही. त्यामुळे आम्ही यात काय एवढा इंटरेस्ट आमच्यात नाही आमचा. पण आता आपल्याला महाविकास आघाडी म्हणून करायचं असेल तर मग आम्ही विचार करू कोणाला मतदान करायचं कुणाला नाही. बर. असा संभ्रम आहे आता सध्या या इकडे संभ्रम आहे सध्या. हो. असं का बरं? म्हणजे आता जोपर्यंत मधुरिमा राजे होते त्यावेळेस तुम्ही या भागात शिवसेनाची सीट आमदार म्हणून कमीत कमी 5 ते 6 सीट निवडून आल्या. त्यातून शिवसेनेच्या सीटेला तुम्ही यांनी इथं पूर्ण विरोध केला आहे. पण मधल्या काळात ज्यांची जे सिटिंग आमदार होते त्यांना संधी मिळणार होती. सध्या कसं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यात उत्तरमध्ये पूर्ण शिवसेनाची सीट निवडीत होती आणि त्यात आम्हाला इंटरेस्ट आमचा गेला आहे. आमची सीट तुम्ही करून दिली त्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आहे.
त्या काय वाटतं मधुरिमा राजे यांच्यावरती दडपण असेल म्हणजे घरच्यांचं दडपण कुणी असेल, दडपण आणलं असेल कुणी तर त्यांच्या घरात दबाव टाकला असेल. दबाव टाकला असेल. दुसरी गोष्ट राजकारण आपल्या महाराजांच्या घराला राजकारण करायला नसेल, हा. यात लेडीजला कोण घ्यायला नसेल, असं काय ते यांचा विषय झाला असणार. महिला राजकारणी नको असं वाटतंय का? असं त्यांच्या इथं वाटलंच महाराजांना. महाराजांना वाटलं असेल. मग काय त्यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला पटली का? मग आता मला पटली, आम्हाला पटली आम्हाला. तुम्हाला पटली? पण पहिल्यांदा तिने सांगायचं होतं ना, हा, आम्ही यात इलेक्शनमध्ये भागच घेणार नाही. भागच घेणार हा. नाही. आता अचानक एकदम सगळे झाले, आता त्यामुळे कसं बंटी पाटील तोंड कशी पडले. दोन वर्षी पटलेली. हा, मग आता इथला इतिहास राहिलेला आहे. बंटी पाटील म्हणतील तो उमेदवार इथं काँग्रेसचा फिक्स होतो. हो हा, यस, ते बाबतीत ठीक आहे. बर. मग अशा वेळेस आपल्या तुम्ही म्हणालात तसं तुम्ही शिवसेनेचे दिसताय, तुमच्या शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली नाही इथल्या भागात? आमच्या केलती ना, इंगोली साहेबांनी केलती का आमच्या हा. इंगोली काय साहेबांनी झालं मग? केलती. त्यांना तिकीट नाही मिळालं? तिकीट त्यासनी मिळालं नाही मिळालं. आणि काँग्रेसकडे तिकीट गेलं ते. बर आज तर आज त्यासनी चान्स भरपूर होता, बर तो काँग्रेसच्या वाल्यांनी त्याने बर. गमावला मग सध्या इथं राजेश क्षीरसागर कसे आहेत? मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. का बरं? नाही. विकास कामं केलेत? मी काही बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. विद्यमान आमदार? असू द्या ती, कारण मी त्यांच्याशी काही बोलू शकत नाही. बर, आम्हाला त्यांच्या ह्याच्या बोलण्याबद्दल काही इंटरेस्ट नाही. इंटरेस्टच नाही. नाही. बर, मग आता काय होणार नेमकं? कोल्हापूर उत्तरचं काय होईल? आता काय जे होईल ते होईल, हा, राजेश लाटकर येतील? तसं मी सांगू शकत नाही. बर. काका भूमिकेवरती आपल्या ठाम नाही आहेत, नेमकं काय होईल एकदम ठोस? हा, जिथे आमची तर शीट तिथं आली असती, उमेदवार आला असता हा. तर आम्ही काय तर बोलू शकलो असतो त्या. बर, म्हणजे शिवसेनेचा उमेदवार दिला असता तर मग आम्ही काहीतरी भूमिका घेतली असती बाबा, अशा पद्धतीची दादांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली आहे. खरं तर ओके तर पाहिलं की आपण या कोल्हापूर उत्तरमध्ये सध्या अशा पद्धतीचं वातावरण आहे की लोकांना त्या विषयावरती सध्या बोलायचं देखील नाही, अशी परिस्थिती सध्या या भागात आहे. खरं तर मधुरिमा राजे यांनी काल उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि जो काल काही प्रकार घडला त्याच्यानंतर समस्त या उत्तर भागातील परिसरातील नागरिकांमध्ये जरा एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. दादा, आम्ही तुमच्या मतदारसंघात आलो होतो, काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या इथे? जास्त क्षीरसागर शिवसेना शिवसेना, शिंदेगड? शिंदेगड बर, काय वाटतं येतील निवडून? बिंदास्त बर, वन मॅन शो. वन मॅन शो. मधुरिमा राजे यांनी माघार घेतली काल, काय त्यांचं काय तर राजकारण झालं, काय झालं? त्यांचं घरगुती काय तर राजकारण असेल, नाही तर काय तर हे असेल ते, त्यामुळे त्यांनी माघारी घेतलं. हा, आता काँग्रेसला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायची वेळ आली. हो, हो, मग काय तेवढी ताकद आहे काँग्रेसची की म्हणजे अपक्ष नाही पोचू शकत. नाही पोहोचू शकत? नाही. बर, बंटी पाटील नाही एवढं स्ट्रॉंग? बंटी पाटील साहेब आहेत स्ट्रॉंग, हा. खरं कसं झालं त्यांना माणसं बरोबर मिळाली नाहीत. माणसं बरोबर मिळाली? नाही मिळाले. बरं, काल पण त्यांच्यासोबत दगाफटका झाला असं हो, म्हणतात. झाला. हा, दगाफटकाच होता का तो? दगापटकाच दिला ते. बर, राजकारण त्यांनी खेळायला गेले की झालं एक त्यांचं, हा त्यामुळे त्यांना दगापटका बसला. हा त्यांना कळून चुकलं ते. हा. आपण करायला गेलो एक झालं एक. बर, मग त्यांनी जे ठरवलं होतं की अगोदर राजेश लाटकरांनाच तिकीट द्यायचं, त्याच्यानंतर मग असं काय झालं की परत मग तो उमेदवार मागं घ्यावा लागला आणि नंतर परत मधुरिमा राजे यांना फॉर्म दिला? वरून दबाव आल्यानंतर त्यांनी बदललं. वरून दबाव आला? हां. बर, वरून तिकीट आलतं, आलतं. बरोबर आहे. मग इथले खालच्या लोकांनी काय केलं, दंगा केला, हा ऑफिस फोडलं, हा, त्यामुळे त्यांना बदलायची पाळी आली. बदलायची पाळी आली. बर, असा सगळा प्रकार इथं घडला होता. मी तुम्हाला म्हणालो होतो आजच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट होईल की काल नेमकं काय झालं होतं, कशामुळं हा सगळा राडा झाला. कालचं जर सतेज पाटलांचं आपण वाक्य ऐकलं तर, मला तोंड घशी कशाला पाडलं, निवडणूक लढवायची ताकद नव्हती तर कशाला लढायचा, अशा पद्धतीच्या भाषेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्यांनी काल निषेध नोंदवला. बरं, ते तुम्हाला पटलं का? म्हणजे काल जे काय ते बोलले, आले तिथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती, ते पटलं का एकंदरीत त्याचं? नाही, त्यांनी यायलाच पाहिजे होतं ना तिथं. आता तिकीट बदलणार, त्यांनी सोडणार म्हटल्यानंतर त्यांना तिथं यायलाच लागणार ना. ते झालं, पण असं अचानक जरा जे तडकाफडकी त्यांनी काय जे काय बोलून गेले त्याच्यानंतर रात्री जे काय झालं ते बोलायला नको पाहू. हा, मग ते म्हटलं मी. ते किती नंतर केलं तर ते कोल्हापूरचं राज्य आहेत, हा त्यांना तडकापडकी बोलायला नको पाहू. हा, तेच म्हटलं. ते सर्वसामान्य मनाच्या लोकांना मनात ते बसलं ते, लागलं ते कोल्हापूरकरांच्या मनाला लागलं ते. हा. तर काल सतेज पाटलांनी जे राजांबद्दल जे जसा उल्लेख केला ते काय सर्वसामान्य कोल्हापूरच्या जनतेलाच काय तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलं नाही. किती केलं तरी ते कोल्हापूरचेच नाही तर संपूर्ण
राज्याचे राजे आहेत, ते राजांचे वंशज आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी अशा शब्दात वक्तव्य करणं हे सतेज पाटील यांना शोभत नाही. अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांकडनं दिली जाते. हे ऑन स्क्रीन जरी नसलं तरी इथल्या दबक्या आवाजात ही चर्चाच आहे, कारण की आम्ही सगळीकडे फिरतोय. बरं, तुम्ही कुठले? आम्ही दक्षिणमध्येच राहतोय, दक्षिणमध्ये? उजगावमध्ये राहतोय मी. बरं, मग दक्षिणचा वारा काय सांगताय? तिथं कोणाची हवा आहे? अमोल माडिक, अमोल माडिक, बीजेपी. बीजेपी येतील का? येणार नक्की येणार. काय विकास कामं? विकास काम मागच्या वेळेला त्यांनी पडलेले होते, हां त्याच्या आधी निवडून आलेले होते, हां तेव्हा त्यांनी कामं केलेली आहेत. आणि आता त्यांनी नाही आलं तरी पण त्यांनी कामं करत राहतात. बर त्यामुळे मुन्ना माडिक साहेबांची त्यांना हे आहे. बर ऋतुराज पाटलांनी कामं नाही केली का? नाही केल्यात त्याने, आम्ही कुठे म्हटलं नाही केलं, हां केलं की तुम्ही खरं. म्हणले. एक मिनिट, त्यांनी पडून सुद्धा कामं केली, हां पडून सुद्धा कामं केली. बर आणि परत आता काय झालं, एक कालचं वातावरण आहे ना, कालचं वातावरण तिकडे हे झालं. शिफ्ट झालं. हा, बर मग काय तिकडे काय चित्र पाहायला मिळेल? बघा तुम्ही, बीजेपीची सीट बसणार. बीजेपीची सीट सीट बसणार. बर दादा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? बीजेपी सीट बस दक्षिण मध्ये? दक्षिणमध्ये. उत्तर मध्ये काय होईल? उत्तरमध्ये काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. कुठलेत तुम्ही? आम्ही इथं कोल्हापूर. उत्तर मधलं राजकारण माहित नाही म्हणल्यावर कसं व्हायचं? दक्षिणमध्ये क्षीरसागर असेल. क्षीरसागर येतील. बर दादांना इथलं काय फारसं माहित नाही. बरं, मग त्या असं आता तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करता, राहायला दक्षिणमध्ये. बरं, इथं फिरताना तुम्हाला काय जाणवतं? काय समस्या आहेत? काय मूलभूत गरजा हव्या होत्या जे झाल्या नाहीत? झाले नाहीत काय? रोड झाले नाही हां इथलं. रोड पहिला मेन म्हणलं तर कोल्हापूरचा रोडचा प्रश्न आहे. हां रोड म्हणलं की तुम्ही आता बघता ना, फिरताय तुम्ही, फिरताय स्वतः, हां पूर्ण चाळण आहे रोडची. हां म्हणजे थोडंफार दिसते आता. थोडंफार नाही, पूर्ण चाळण हां आहे. दिसते. पूर्ण म्हणजे पूर्ण चाळण आहे कोल्हापूर सिटीची. बाहेरची लोक आले की आम्हाला नावं ठेवतात. हां काही कोल्हापूरचा रस्ता आहेत का खड्डा आहेत, हां बर मग ते कोण करणार? कोण करणार? बरं. काय तिकडे दक्षिणमध्ये काय स्थिती आहे? दक्षिणमध्ये आहे, सांगेन ना तुम्हाला. त्यांनी म्हणजे तिथं भाजप आहे म्हणून तिथं रस्ते चांगले झाले. झालेत की, रस्ता आहेत की दक्षिणमध्ये. म्हणजे कोल्हापूर सिटीपेक्षाही रस्ते बाहेर चांगले आहेत. बर म्हणजे खरं तर उत्तरपेक्षा दक्षिणेमध्ये या भागाचा जास्त चांगला विकास झालाय, असं सगळं झालंय. बरं, मंदिराबाबत काय सांगाल? मंदिराचा विकास कोणी केलाय? मंदिराचा विकास कोण राजकारणवाल्यांनी नाही केला अजून. नाही केला. नाही नाही मग नुसतं करायला हे पाहिजे करतो, असं. ते करतो, हां एवढंच असते. हां मंजूर झालेले पैसे जातात कुठं ते? हां विकास निधी जातो कुठे? हा, तो विचारतोय, मी विचारतोय तुम्हाला. हां आलेला आम्हाला निधी बी तोच जातोय प्रश्न कुठं? आहे. हां. आम्हाला वाटलं इथं ज्यांनी कोणी तिथं भांडलं असेल संसदेत, त्यांनी इथं आणून त्याच्या निधीतून विकास केला असेल. निधी रंग मंजूर झाले एवढंच बोलतात, खरं विकास झालाय कुठं? झाला नाही. नाही. 20 वर्ष झालं ते सांगतात. अहो, रंगरंगोटी काय आहे? ते फक्त नवरत्नला करतात. हां बाकीचा विकास कुठं आहे साईडचा? हां ते बी आहे. हा, ते सगळं घाण दिसते, काळं काळं मग. पडलंय सगळं. हां तुम्ही निधी मंजूर केलाय, ते आहे कुठं निधी? नाहीये. 20 वर्ष झालं सांगतात विकास आलाय. विकास करायचा आराखडा काढलाय. कुठं आहे तुमचा आराखडा? हां. तेच आराखडा नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरासाठीची जी विकास निधी संसदेत हे लोक जे आमदार असतात, ते लोकप्रतिनिधी असतात, ते त्या ठिकाणी भांडून या आपल्या कोल्हापूर शहरासाठी निधी आणतात, मंदिराच्या विकास कामासाठी निधी आणतात. पण ज्या पद्धतीचा निधी ते आणतात त्या पद्धतीची विकास कामे होत नाही आहेत. तिथल्या नागरिकांनी ही खंत व्यक्त केली आहे. मग अजून काय व्हायला पाहिजे होते नेमकी? इथं अन्नछत्र आहे, अन्नछत्रामध्ये अन्न व्यवस्थित मिळतं का? तिथं काही अडचण आहे का? अन्न मिळतो. अन्न मिळते. बाजारपेठ आहे इथे. इथं बाजारपेठ आहे, कपिलतीर्थ मार्केट आहे, हां तो माधबा रोड, हे ताराबाई रोड. हां ते वैद्यकीय कपिलतीर्थ सुविधा मार्केट. आहे का इथे? वैद्यकीय सुविधा? नाही, वैद्यकीय सुविधा नाही आहे. मोठं हॉस्पिटल शिपीआर एकच. कुठं आहे ते? ते शिपीआर ह्याला आलं, दसरा चौक. दसरा चौक. इथनं किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. बर मग इथं मोठं हॉस्पिटल म्हणलं तिथलंच? ते एकच सरकारी हॉस्पिटल तेच. दक्षिणमध्ये दक्षिणमध्ये नाही आहे. हॉस्पिटल हा, नाही. तिकडून इकडे जायचं. ते साधारण किती अंतर येतं? ते 8 किलोमीटर होते. 8 किलोमीटर. बर म्हणजे साधारण इतकं अंतर आहे, म्हणजे एखाद्या गावापासून इतकं म्हणजे वैद्यकीय सुविधा असणारे गाव आहे. आणि एकूणच इथलं राजकारण तर आपण पाहिलं की नेमकं काय आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. मी सध्या कोल्हापुरातल्या रंकाळा या तलावाजवळ आहे. रंकाळ्याच्या तलावावरती शेजारी मी बसलो आहे आणि माझ्यासोबत काही तरुण आहेत. हे तरुण या ठिकाणी बसले होते. नाव तुझं? ऋषिकेश घाटगे, गाडगे. राजारामपुरी. बर तुमचं नाव? आरंजन कांबळे, आरंजन कांबळे. कुठले तुम्ही? कोल्हापूर उत्तर. कोल्हापूर उत्तर. तुम्ही उत्तरचे दक्षिणचे? दक्षिणचे. बरं म्हणजे एक उत्तर एक दक्षिण आपल्याला असं दोन्ही भाग मिळणार आहे. दोघांकडनं ही दोन्ही मतदारसंघांविषयी जाणून घेणार आहोत.
काय सांगशील मित्रा, सध्या कोल्हापूर उत्तरमध्ये कुणाची हवा आहे? आपल्या इथे तर बंटी साहेबांचीच हवा आहे, काँग्रेस. बंटी पाटील. हां. बर, तुम्ही काय सांगशाल, कुणाची हवा आहे? आपण महाडिक प्रेम आहे, हा, महाडिक साहेब सांगतील ते, पण आत्ता तर इथं क्षीरसागर साहेब निवडून येतील. क्षीरसागर साहेब निवडून येतील. म्हणजे एकीकडे मुन्ना महाडिक आहेत, एकीकडे बंटी पाटील आहेत. म्हणजे दोन विरोधी पार्टीचे समर्थक आपल्याला या ठिकाणी भेटले. समर्थक म्हणता येणार नाही, मतदार आहेत ते, पण त्यांना त्यांचं नेतृत्व आवडतं. दादा काय सांगाल, कालचा जो काही प्रकार घडला जिल्हाधिकारी कार्यालयाचे इथे, मधुरिमा राजे यांनी अर्ज माघार घेतला, अधिकृत AB फॉर्म मिळाला होता काँग्रेसकडून, तो माघार घेतला, कसं बघता? राजेंनी जे माघार घेतली ते चुकीचंच आहे, हां, पण काय प्रॉब्लेम नाही. बंटी साहेब आहेत की. बंटी साहेब आहेत. हो. मग आता काय राजेश लाटकर यांना पाठिंबा? त्यांना पाठिंबा जे कोण असेल बंटी साहेबांना जाऊन भेटेल त्यांना आम्ही मतदान करणार. आपण आधी राजेश लटकरांनाच तिकीट दिलं ना, मग का माघार घेतलं? हो, पण आता खासदार होते ना आपले राजे, हां, मग त्यांना त्यांच्या फॅमिलीमधून तिकीट दिलं होतं. हां. पण आता काय अहो, पण ते म्हणाले की मला द्यायचंच नव्हतं माझ्या फॅमिलीत. हा माझ्या फॅमिलीत आता त्यांनी घेतलं, आता काय असेल त्यांना माहित. हां, पण त्यांना दिलं होतं, पण त्यांनी माघार घेतली का? कालच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? आपण राजेंच्यावर काय बोलू शकत नाही, ते राजे आहेत. बर, पण इथून प्रभू श्रीरामांचं जे धनुष्यबाण आहे हां, ते निवडून येईल. बर. पण मग काल राजेंना बंटी पाटील ज्या भाषेत काय बोलले, किंवा ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली, एक वरचा स्वर जो लागला, त्याबद्दल काय वाटतंय? त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, पण आपण एकदा ठरवलं की ठरवलं. हां, ते तुम्हाला पटलं का? म्हणजे राजांना असे बोलले ते बंटी पाटील? राजांना बोलणं चुकीचं आहे. रागात बोलले. रागात त्यांना बोलले नाहीत, पण एक रागच असतो ना. आता असतो, सीट एवढी संताप भेटली, होती. आपण आता एवढं मतदान केलं, निवडून आणलं खासदारकीला, आता आमदारकीला आणणार होतो, बर, पण त्यांनी माघार घेतला अचानकपणे, ती चुकीचं आहे ना. मग चुकीचं आहे. माणसाला राग येतो जा. बर. हा. सध्या इथले काय स्थानिक प्रश्न काय आहेत तुमच्या मतदारसंघात उत्तरमध्ये? स्थानिक प्रश्न काय नाही, रस्ता वगैरे हेच आहे, बाकी काय नाही. बाकी काय आपलं नाही. कोल्हापुरी सगळं सुखे सुखे आहे. कोल्हापूर सुखात आहे. होय, सगळं एक नंबर. आपलं काम चालू आहे, रंकाळ आहे. हां, रंकाळ्यावर कशासाठी येतात माणसं? म्हणजे मला- काय ना बसायला आता काय. हाय. तुम्ही कशासाठी आलते? मी बसायलाच आलो होतो, असं एकटा होतो. हां, डॉक्टरला एकटा असलं की यायचं. हो. बर, काय वाटतंय, प्रलंबित प्रश्न काय आहेत मतदारसंघाचे? आता रंकाळ्याचा समोरचा प्रश्न बघतायच तुम्ही, हां, केवढं काम केलं रंकाळ्याचं क्षीरसागर साहेबांनी. क्षीरसागर साहेबांनी केलंय. भरपूर निधी आणलाय, बर, लाडकी बहीण आहे, हां, चांगला इफेक्ट होणार. हां. क्षीरसागर साहेब चांगल्या लीडनं निवडून येतील. महायुतीचे म्हणजे महायुतीने जे काही योजना आणल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता यांनी सांगितलं महायुतीचे अनेक उपक्रम आहेत, लाडकी बहीण योजना आहे, शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात, जे 3 सिलेंडर मोफत मिळतात, वीज बिल माफी आहे. तुम्ही काय सांगाल? ते आमदारकीनंतर बंदच होणार आहेत ना. आमदारकीनंतर बंद बंद होणार ते. काय कसं बघता? आता परत एकदा 100% महायुतीची सत्ता येणार आहे म्हटल्यानंतर बंद व्हायचा काही संबंधच येणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि परत त्यात आपण चांगली प्रगती करूया म्हणून सांगितले. हां, दोन्ही आता भेटायला लागलेत, आता मजा येणार आहे. बरं, आता काय इकडं सांगा, आता काय उत्तर द्याल? प्रगती तर काय होणार नाही, हे 100% आहे. कारण की आता तुम्ही बाहेरचे लोक येतात, बघतायच कोल्हापूर आपलं कसं आहे, रस्ते कसे आहेत, काय आहेत, हे बांधणं चालूच आहेत. आणि हे सगळं आहे का नाही, लाडकी बहीण योजना वगैरे 1,500 रुपये नुसतं दाखवायचं आहेत. दाखवायचे. आमदारकीला सगळं बंद होणार यांचं. बर, काँग्रेस म्हणते 3000 रुपये देऊ, 2000 रुपये देऊ आम्ही आल्यावरती. काँग्रेसने एवढ्या वर्षात काय दिले? बर, काही दिलेलं नाही. बर. एकनाथ विकास शिंदे कामं साहेब होत आहेत का आता सध्या? होतातच की विकास काम. दिसतायत. हो, सगळं दिसते. बर. काँग्रेसच्या काळात होत होतं का? त्याच्यापेक्षा भारी होतं, तर सगळं होतं, चांगलं होतं, सुखासुखी होतं, हां, एक नंबर होतं काँग्रेसच्या काळात. आता काय कमी जास्त काय वाटतंय? आता कमी जास्त काय, भाजप आल्यानंतर सगळ्या लढतीच वाढल्यात की. हां, इकडचं तिकडं नुसतं सरकारमध्ये बांधणं, याचं पक्ष तिकडे घे, तिकडे याच्यात बांधणं लाव, त्यात बांधणं लाव करते. तुम्ही काय काम करता? मी MR चा जॉब करते, मॅनेजर आहे फार्मा कंपनी. आणि तुम्ही? पॅथॉलॉजी आपली. पॅथॉलॉजी. बर, आता नुकतीच दिवाळी येऊन गेली, दिवाळीचा फराळ केला असेल दोघांनी. केला की एक केला. नंबर, मीच घरात केलाय. तुम्ही केलाय? काय काय येतं बनवता? सगळं येते, लाडू चकल्या सगळं येते. तुम्हाला येते का? सगळं लाडू, चकल्या, कानवले. दोघं याच्यात पण माहीर आहेत. कोल्हापूरची माणसं सगळ्यात पुढे असतात, नाद करायचा नाही इथं. हां, कोल्हापूरची माणसं सगळ्यात पुढे असतात, नाद नाही करायचा त्यांचा. बरं, फटाके उडवलेत का? हा, सगळं सुट्टी नाही. हां, सुट्टी नाही. तुम्ही? आपण फटाकड्या 23 तारखेसाठी शिल्लक ठेवल्यात. तिकडे अमोल साहेब निवडून येतील त्याच्या फटाकड्या, तिकडे क्षीरसागर साहेब निवडून येतील ह्याच्या देखील फटाकड्या वेटिंगला ठेवलेल्या आहेत आपण. आणि 23 तारखेला 10 वाजल्यापासून ज्यावेळी निकाल चालू होईल त्यावेळी फटाके वाजायला चालू होतील. बर, असं यांनी नियोजन लावून ठेवलेलं आहे. तिने फक्त फटाकड्या ठेवल्यात, आम्ही सगळं साऊंड बिऊंड सगळं बुक करून ठेवले, गुलाल यांनी sound book केलाय, यांनी sound गुलाल सगळं. थप्प्या नुसता गुलाल बघायचा, धुळा आपला. बर, हे असं सगळं झालंच. मग आता तुम्ही फटाके उडवले म्हणतात, माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्या. महाराष्ट्राच्या राजकारणातला सुतळी बॉम्ब. सुतळी बॉम्ब. हां, सुतळी बॉम्ब आता काय, सुतळी बॉम्ब आमची बंटी साहेबच.
बंटी पाटील हा बहुमत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला हे झालं ठीक आहे कोल्हापूर ठीक आहे. महाराष्ट्रात मग आता शरद पवार साहेब. शरद पवार साहेब काय वाटतंय? एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेब ठरलेलेच आहेत ना तिघ जण. हा त्रिदेव हे होणारच हा, परत हे एकदा. तिघं सुतळी भाऊ आहेत. बरं ते तडतडी माहिती आहे का? तडतडी ते असे लावले नुसतं तडतड तडतड करते आणि हा, ते पुस्तकं चितपीठ. ते. हा ते कोण आहे? ते आपले देवेंद्र फडणवीस साहेब लावलं की पुसते आणि पुसते ते. काय याच्यावर काय म्हणताय? याच्यावर काय नाही, त्यांचं जे काम आहे का नाही, हा. काम आणि डोकेलिटी ही लोकांना बघवत नाही ना. बरं, त्यामुळे ते तडतडी कोण आहे ते सांगा जरा तुमच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला. तडतडी म्हणजे काय, देवेंद्र फडणवीस साहेब कामच करतात ना तेवढं. हा तेवढं नाही नाही कामच नाही तडतडी त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस, तुमच्या नजरेत कोण आहेत ते तडतडी तसा? तडतडीत असं काय सांगता येणार नाही खरं. हा सगळे चांगले आहेत खरं तसं म्हणा गेला बरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं, एकनाथ शिंदे साहेबांसारखं आणि अजित पवार साहेबांच्या सारखं कामच नाही ना कामच कोणाचं. नाही. बर आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखं कोण मुख्यमंत्री झालाय का? नाही झाला. बर यांनी म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री झाला नाही. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेसचं काय वेगळं पण होतं? उद्धव ठाकरे होते त्यावेळी चांगलंच होतं की, त्यावेळी कोरोना काळ होता त्याने मदत पण केली होती, सगळं चालू चांगलंच होतं की, बर काय प्रॉब्लेम नाही त्यांच्याबद्दल. एक टीका सातत्याने होती, फेसबुक लाईव्ह केलं, घरातच बसले, सर्वसामान्यांच्या भेटीगाठी काय ते तुम्हाला सांगतो एवढं चांगलं काम होतं. त्यांच्यानंतरनं जे आलं भाजप सरकार आपल्या महाराष्ट्रात, त्यानंतरनं पूर्ण म्हणजे हे वादावास्त झालेले. त्यामुळे सगळं म्हणजे असं कोल्हापूरच म्हणा ना, पूर्ण महाराष्ट्राची त्यांनी हे झालेलं आहे. कोरोनात कसं होतं कोल्हापूर? कोरोनामध्ये म्हाडकांच्या सारखी कुणीच मदत केली नाही. हा सतत महाडिक साहेब कामात हा. असतात गोरगरिबांच्यासाठी. बर आपले कृष्णराज महाडिक साहेब असतील, हा सतत गोरगरिबांच्यासाठी करत काय युवकांचे प्रेरणास्थान, हा? युवकांचे प्रेरणास्थान. युवकांचे प्रेरणास्थान म्हणण्या आणि बऱ्याच लोकांना विचारलं ते कृष्णराज महाडिकांच्या बाबतीत म्हणाले असं. आपल्याला काय आहे, आपल्या बाबतीत आपलं प्रेमच आहे कृष्णराज महाडिक साहेबांच्यावर. बर महाडिक कुटुंबियांवरती नेहमीच प्रेम असणार आहे. इकडं पाहिलं तर बंटी पाटील म्हणजे पाटील समर्थकांकडनं देखील त्यांच्यावरती प्रेम आणि विश्वास इतकाच ठेवला जातोय. मात्र आता येणाऱ्या विधानसभेच्या निकालात नेमकं काय चित्र पाहायला मिळणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. हां बरं घे ना. उत्तरमधनं जर कृष्णराज महाडिक हे उभे राहिले असते तर निवडून आले असते का? 100% आले असते, 100%. अशी इच्छा होती का? होती, 100% आपली इच्छा होती. हां आणि उभारले असते तर आपण कम्प्लिटली त्यांचा प्रचार केला असता 24 तास. हां बर ते आले असते तर कोणत्या मुद्दे सविस्तर मार्गी लावले असते असं वाटतं तुम्हाला? सगळेच लावले असते. काय मुद्दे कामाचे आहेत. मुद्दे काय आहेत मुख्यतः? रस्ते कामं असतील, गोरगरिबांची काय कामं असतील, हा. सगळीच कामे लावली असतील. बर या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आहेत का दक्षिण भागात? आहेत की, दक्षिण भागात आहेत. बर वैद्यकीय आहे, शिक्षण आहे इथं व्यवस्थित? शिक्षण आहे सगळं. शिक्षण आहे, शिक्षणाचं आहे. हो. शाहू महाराजांनी एवढं चांगलं आपलं वारसा लाभलेला आहे कोल्हापूरला. पैलवानांचं आहे. बरं काय आता सध्या इथं कुठं आम्हाला बघायला मिळणार कुस्ती वगैरे? कुस्ती वगैरे आता तुम्हाला मोतीमाग तालीम वगैरे, होय गंगावेश तालीम सगळी. बर आम्हाला ते हे प्यायचंय काय म्हणतात त्याला, थंडाई थंडाई प्यायची. थंडाई तुम्हाला खरी कॉर्नरला मिळेल. हा आणि धनंजय महाडिक हे खसलेले पैलवानच आहेत हा आधीपासून. इकडं बंटी पाटलांनी पण दंड थोपटलेत, कसं बघता? त्यांच्या आधी धनंजय महाडिक साहेबांनी. हे हिंडून पिडून प्रत्यक्षात जरी हे दोघं उमेदवार नसले ना, म्हणजे मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील हे प्रत्यक्षात जरी उमेदवार नसले तरी देखील अप्रत्यक्षरित्या या दोघांमध्येच मुख्य लढत जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते. एकूणच काय तर आता कोल्हापूर शहराचं राजकारण नेमकं कशा पद्धतीने आता पाहायला मिळणार, कसं चित्र रंगणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकतर खरं तर काँग्रेसला आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे, दुसरीकडं एकीकडं भाजपचे अमल महाडिक असतील तर दुसरीकडे ऋतुराज पाटील असतील, यांच्यामध्ये लढत आहे. नेमकं आता दक्षिणमध्ये कसं आहे की कामं तर विकास कामांच्या जोरावरती हेच मुद्दे प्रमुख या निवडणुकीमध्ये चर्चेत येणार आहे. मात्र दोघांनीही विकास कामं केली पण ती पटवून देण्यामध्ये कुणाला यश येते याकडे खरं तर या सगळ्या राजकारणाचं एकदम ठोस भूमिका आहे किंवा केंद्रबिंदू मानलं जाणार आहे असं सांगण्यात येते. एकूण आता 23 तारखेला मतदानाच्या रूपामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आता सध्या रंकाळ्यावरती आलो आहे. रंकाळ्यावरती ही सगळी तरुण मंडळी बसलेली आहेत. दादा काय सांगशील, नाव काय तुझं? माझं नाव कुणाल लोहार. कुठला तू? मी गडिंग्लज, कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुका आहे तिथला आहे. बर तू मित्रा?
मी कोल्हापूरचा आर के नगर. बरं, काय वाटतंय कुणाची हवा आहे सध्या इथं? इथं तरी सध्या बघायला गेलं तर महाविकास आघाडीचीच दिसते. महाविकास आघाडीची. हा, बर मग आता उमेदवार कोण आहे माहिती आहे का तुला इथला? आमच्या मतदारसंघात हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि समरजित घाडगे साहेब आहेत. समरजित घाडगे. हा, बर, आणि तुमच्या इथे? आमचं करवीर येते. आमच्या इथले ऋतुराज पाटील आणि अमोल माडिक आहे. हां, ऋतुराज पाटील आणि अमोल अमोल माडिक. माडिक. बरं, काय वाटतं दोघांमध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? अमोल माडिक येऊ शकतील असं वाटते. येऊ वाटतंय. जरा हवा आहे यावेळी. हवा आहे. मागच्या वेळेस पडले होते ते. पडलेले. बरं, कशामुळे काढले, काय काय कारण कळलं? ते काय एवढं काय माहीत नाही, बरं. पण यावेळी येऊ शकते सीट बरं, बीजेपी. काय चान्सेस काय आहेत येण्याचे? चान्सेस काय आहेत नेमकं? बीजेपीची कामं जास्त आहेत. कामं जास्त आहेत. हो. कामं केली आहेत म्हणजे थोडक्यात केल्यात. काय काय कामं झाली साधारण? रस्त्याची झाल्यात, हां, परत एअरपोर्टची झाल्यात. एअरपोर्टचं काम झालंय. हो, बरं, आणखी? बरं, रंकाळ्याचा पण विकास झाला, पण हा राजेश सागरने केला सोडा. हां, क्षीरसागरांनी केलाय. बरं, बट एकूणच काय तर मग या ज्या लाडकी बहीण योजनेचा फायदा सगळ्यांना झालाय का? हो, 100% झालाय. 100% झालाय. तुम्हाला काय वाटतं आता? झालाय तसा म्हणाय गेलं तर बऱ्यापैकी. पण ह्याबद्दल थोडं दुमत आहे लोकांच्या मध्ये की ही योजना बरोबर इलेक्शनच्या तोंडावरच काढलेली असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे की जर सरकारनं करायचं होतं तर ह्याच्या अगोदर का केली नाही, बरोबर इलेक्शनच्या तोंडावर का केली? ते झालंच आता. पण आता योजना आहे, आता आली. हा, पण ही किती दिवस टिकेल हे पण माहिती नाही ना. ही टिकेल की नाही याच्यावर शाश्वती नाही. कारण मध्य प्रदेशमधले लाडली बहीण ह्या योजनेच्या धर्तीवर ही योजना काढली, अगदी. पण ती आता बंद झालेली आहे असं आम्ही वाचलं न्यूज माध्यमातून. पण ही पण किती दिवस, कारण राज्य शासनाचं ह्या लाडक्या बहिणीसाठी 46,000 कोटीचं बजेट लागतं. मग हा पैसा कुठून उभारायचा ह्याच्याविषयी सुद्धा प्रश्न सरकार. काय ज्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आपले जे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ही योजना आणलेली आहे. वारंवार ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतात की आम्ही काहीतरी विचार केला आहे, अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करून त्यांनी ह्या सगळा बजेट या सगळ्यामध्ये बसवला आहे. बरं, ते झालं या सगळ्या योजनांच्या बाबतीतलं. तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून जगताना किंवा या कोल्हापूर शहरात वावरताना सर्वसामान्य माणूस म्हणून काय मूलभूत गरजांना सामोरं जावं लागतं म्हणजे जे तुम्हाला मिळत नाहीत असं वाटतंय? सध्या तरी मूलभूत गरजा म्हटलं रोडची काही प्रमाणात कामं राहिलेत. आता इथे आमच्या एरियामध्ये रोड केलेला, पण ते लवकरच हे झालं. भागात? संभाजीनगर भागात. बरं, नाही इथलं सांग ना जरा थोडंसं. हा, इथे पण केलं बऱ्यापैकी कामं दोन्ही ह्याच्या केल्यात. हां, दोघांचं समसमान आहे असं म्हणायला गेलं तर इथं शहरात म्हटलं तरी. शहरात. कारण एका साईडला बंटी पाटील साहेबांचं आहे, त्यांच्या महानगरपालिका त्यांचे आमदार की काम आहे, आणि महायुतीच्या माध्यमातून सुद्धा खासदार साहेब वगैरे आहेत. दोघांचीही चांगली काम आहेत असं म्हणता येणार नाही. कोण वरचढ आहे, बंटी पाटील का मुन्ना माडिक? बंटी पाटील साहेब सध्या तरी. बंटी पाटील. तुम्हाला काय वाटतंय? माडिक. बरं, एक महाडिक तर एक बंटी पाटील. मागाशी ज्या पद्धतीने एक दोन वेगवेगळे समर्थक आपल्याला भेटले होते, ते समर्थक नाही म्हणता येणार, मतदार आहे ते, त्यांना त्यांचं नेतृत्व आवडतं. बरं, आता मग कालचं जे प्रकरण घडलं त्याबद्दल माहिती आहे का? काल काय घडलं? म्हणजे न्यूजच्या माध्यमातून आम्ही ऐकलंय, पण काय घडले हे आम्हाला नाही माहिती. आणि मी सांगतो. आता काँग्रेसकडून मधुरिमा राजे यांना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आलं होतं. बंटी पाटलांनी याच्या अगोदर राजेश लष्कर यांना संधी दिली होती, मात्र त्यांची उमेदवारी अर्ज म्हणजे त्यांचं तिकीट कापत परत मधुरिमा राजे यांना तिकीट दिलं होतं. पण मधुरिमा राजे यांनी काल 4 तारखेला उमेदवारी अर्ज माघार घेतला. याच्यावरती ते संतापले की लढायचं नव्हतं तर अर्ज भरलाच कशाला. नाही, त्याच्याबद्दल ते त्यांचा राजकारणाचा विषय आहे आणि ते वरिष्ठ लेवलवरनं त्यांचे चालू असतात. त्याच्याबद्दल आपण बोलणं हे योग्य ठरणार नाही, कारण विषय ते आत काय घडलं काही आपल्याला नाही माहीत, कारण आपण न्यूजच्या माध्यमातून हे ऐकतो. पण हे सगळं होत असताना काल ज्या पद्धतीने त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आले, शाहू महाराजांशी ज्या भाषेमध्ये किंवा ज्या आवाजात ज्या स्वरात ते बोलले, या सगळ्या गोष्टी पाहिल्यावरती काय वाटते? ते त्यांची भूमिका तुम्हाला त्यावेळेसची पटली का? नाही, ती कारण कोणाशी बोलले काय हे नाही माहीत. त्यांची भूमिका ते त्यांच्या परीनं मांडली, पण ती योग्य आहे का नाही हे आम्ही नाही ठरवू शकत. ते त्यांच्या माध्यमातून त्यांनी करतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? ज्यांच्यासमोर बोलले ते राजे आहेत,
शाहूंचा वारसा आहे त्यांना. शाहू महाराजांसोबत बोलले असं मी नाही बघायला कधी, कारण ते कॅमेऱ्यात तरी दिसत नाही. कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले. शाहू महाराजांना नाही बोलले. शाहू महाराजांना नाही बोलले, ते कार्यकर्त्यांना बोलले असतील पण शाहू महाराजांना नाही बोलले असे त्यांचे समर्थकांचे कार्यकर्ते असतील, काय माहित नाही मला. बर. शाहू महाराजांना बोलले नाही, त्यांनी कार्यकर्त्यांना बोलले. व्हिडिओ बघितले आम्ही न्यूजला. नाही आता ते त्याच्यावरतीच एक वेगळं राजकारण होते की ते नेमकं कुणाला म्हणले, कारण की महाडिक असे म्हणाले की हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाहीये की राजांसमोर अशा भाषेत बोलणं. नाही माहिती एवढं त्याच्याबद्दल नाही बोलता येणार, कारण ते बरं बोलणार नाही. बरं काय सांगा, आणखी काही प्रश्न आहेत का इथले? आता माझं बदल तर मी एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे. मी सरकारच्या बाबतीत मांडतो. बर. सरकारनं नोकर भरती खूप चांगल्या प्रमाणात काढली, पण एक दुसरा अँगल त्याचा असा आहे की त्याला नोकर भरती काढताना त्यांनी परीक्षेच्या फॉर्मची फी 900 रुपये ठेवली, म्हणजे जेणेकरून फॉर्म भरायला प्रत्येक आणि एक परीक्षा जाहिरात निघली. आता उदाहरण जायचं, महिला बालविकास विभागाची एक जाहिरात निघली आता, त्याच्यामध्ये एकूण 5-6 पोस्टसाठी जाहिरात आहे. पण सरकारनं जी हे काढलेत नियम, त्यानुसार असं आहे की प्रत्येक पदासाठी 900-1000 रुपये फॉर्म भरायला लागतात. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असलं 5-6 हजार रुपये घालायला पाहिजे. मग ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना 5-6 हजार एकदम देणं शक्य नसते. कुठलं द्यायचं? हा, मग त्यामुळे त्याच्याविषयी सरकारनं जरा विचार करावा, परीक्षेच्या फॉर्मची फी कमी करावी. आणि दुसरं म्हणजे MPSC मार्फत जे चालवते सरकारनं त्याच्यावर काहीतरी नियम वगैरे तयार करावं, कारण MPSC जाहिरात काढते चांगल्या प्रमाणात, परीक्षा होतात पण प्रत्येक परीक्षा कोर्टात जाते. आता मी स्वतः PSI 2022च्या परीक्षेला होतो. 2 वर्ष जी परीक्षा एका वर्षात होणं गरजेचं आहे, 2-2.5 वर्ष झाली अजून जॉईनिंग नाही आम्हाला या प्रोसेसमध्ये. सोबतच मंत्रालय क्लर्क, सगळ्यात मोठी इतिहासातली जाहिरात होती, अजूनही कोर्टात आहे. त्याच्यामुळे मुलांचं जॉईनिंग नाही. 2 वर्ष 18-20 महिने होत आले मुलांची. त्यावर सरकारनं काहीतरी नियम तयार करायला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी इथल्या तरुणांनी केली. खरं तर MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक वर्षांपासूनची, अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे. यासाठी ते अनेकदा रस्त्यावरती देखील उतरतात. पुण्यामध्ये देखील आपण पाहतो की अनेक वेळा वेगवेगळ्या परीक्षा येतात, वेगवेगळ्या परीक्षा या कोर्टापर्यंत जातात, वेगवेगळे निर्देश काढावे लागतात, सूचना काढाव्या लागतात, अधिनियम काढावे लागतात. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो, एखादी परीक्षा द्यायची न द्यायची. त्याच्यासाठी एवढा लांब शिक्षणासाठी पुण्या मुंबईसारख्या शहरात जायचं, अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थी ग्रस्त आहेत. याच विद्यार्थ्यांशी आपण आज या ठिकाणी चर्चा केली आणि एकूणच कोल्हापूरच्या राजकारणावरती काय यांचं, या तरुणांचं मत आहे, हे सगळं आपण जाणून घेतलं. तर बरं, आणखी काही प्रश्न आहेत आपले. आता तुम्ही दोघांनी दिवाळी तर साजरी केली असणार आहे, केली का नाही? काय काय केलं दिवाळीत? रेग्युलर आपले फराळ केले, फटाकडे उडवले थोडे. फराळ केले. काय फराळात काय काय केलं? ऑल आपलं चकली, सगळं मटेरियल. चकली, चिवडा, लाडू. फराळात काय आवडतं? लाडू. लाडू. हो. बरं. आता आपण रंकाळ्यावरती फिरतोय. रंकाळ्याची चौपाटी जरा आता प्रसिद्धच आहे. अनेक लोक या ठिकाणी टाइमपास विरंगुळा करण्यासाठी. काय दादा, कुठले तुम्ही? कोल्हापूर उत्तरेश्वर पेठ. होय. बोलू शकतो ना मी तुम्हाला? हां बोला ना. हां, ते कोल्हापूरची माणसं जरा प्रेमळ असतात. नाही, प्रेमळ असतातच. काटेरी फणसासारखं कोल्हापूरच्या माणसांचं वागणं असतं. हां. आतून मऊ गर असतो आणि वरून मात्र ती काटेरी वाटतात, परंतु आतून एकदम सौम्य असतात कोल्हापूरची माणसं. हां. बरं, आम्ही तुमच्याकडे आलो होतो, जरा कोल्हापुरात काय चाललंय, कुणाची हवा आहे, जरा जाणून घ्यायचं होतं. तुम्ही कुठल्या परिसरातले? उत्तरेश्वर पेठ. म्हणजे रंकाळा परिसर म्हटलं तरी पण काय अवघड ठरणार नाही. परिसर म्हणजे उत्तर की, म्हणजे उत्तर मतदारसंघ. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. ओके. कुणाची हवा आहे या मतदारसंघात? कालपर्यंत तरी मधुरी महाराजे यांची हवा होती, खरं सांगायचं म्हटलं तर. परंतु कालच्या ज्या घडामोडी घडल्या, अगदी, तर त्याच्यानंतर आता राजेश क्षीरसागर हे फास्ट आहेत. होय. पण असं काल काय घडलं की जेणेकरून त्यांची हवा डायरेक्ट कोसळली? सर्वप्रथम कोल्हापूरच्या जे नेते समजले जातात, बंटी पाटील हे इथले सर्व शक्तिमान नेते आहेत. बरोबर. तर त्यांनी राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. बरोबर. राजू लाटकर हे काँग्रेसचे प्राथमिक सदस्य देखील नव्हते, तरी पण त्यांनी राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली. तर त्यांनी सगळ्या नगरसेवकांना गृहीत धरलं होतं कोल्हापूरच्या. अगदी. परंतु नगरसेवकांच्या वाढत्या विरोधामुळं ही जी उमेदवारी आहे तर ती कॅन्सल करण्यात आली आणि मधुरी महाराजे यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी स्वीकारा म्हणून गळ घालण्यात आली. मधुरी महाराजे यांनी उमेदवारी ती स्वीकारली, परंतु त्याच्यानंतर राजू लाटकर यांना मॅनेज करण्यासाठी, म्हणजे माघारीसाठी, तर ते कोल्हापूरचं जे नेतृत्व होतं काँग्रेसचं, तर ते अपयशी ठरलं पूर्णपणे. आणि त्याच्यात आणि जयश्री जाधव या विद्यमान आमदार कोल्हापूरच्या ज्या आहेत, तर त्यांना देखील विश्वासात न घेता मधुरी महाराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांना उमेदवारी अर्ज जो आहे मधुरी महाराज यांचा,
तर तो दाखल करताना देखील त्यांना निमंत्रित करण्यात आलं नाही. तर त्याचा एक रोष मनामध्ये होता आणि एक सापत्न्य भावाची एक वागणूक दिल्याची एक शल्य जे आहे तर ते जयश्री जाधवांच्या मनामध्ये एक राहिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करून टाकला. हे शाहू महाराजांना थोडंसं झोंबलं. म्हणजे आता आपल्या ज्या स्नुषा आहेत म्हणजे सुनबाई ज्या आहेत तर त्या निवडणुकीत उतरतात आणि एक एक सरदार आणि एक एक शिलेदार जे आहेत तर ते विरोधी पक्षाच्या गोटामध्ये दाखल होत आहेत. हे वातावरण थोडंसं शाहू महाराजांना संशय निर्माण करणारं ठरलं की आपण विजयी होऊ का नाही. पाठीमागे जे मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा जो पराजय झाला होता तर तो शाहू महाराजांना एक डिवचणारा पराजय होताच आणि त्याच्यात आणि स्वतःच्या लेकी समान असणाऱ्या सूनबाईंचा देखील पराजय होतोय की काय असं वातावरण शाहू महाराजांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्याच्यामुळे काल उमेदवारी कॅन्सल करण्यात आली त्यांची. हे तर सगळं आपल्याला दिसलं, मात्र जे प्रत्यक्षात आपल्याला जे असं पाहिल्यावरती किंवा ऐकल्यावरती जाणवतं की ते म्हणजे छत्रपतींना आपल्या घराण्यामध्ये म्हणजे महिलेच्या हातात आमदारकी द्यायची नव्हती असं काय होतं का काय त्याबद्दल? थोरल्या शाहू महाराजांचं एक तसं सेंटिमेंट होतं असं म्हटलं तरी पण काय वावगं ठरणार नाही की आपल्या घरामध्ये महिला सदस्य म्हणण्यापेक्षा आपल्या घरामध्ये 2 पदं नको आहेत हे त्यांचं एक उदात्त विचार आहेत. आणि शाहू महाराज हे कोल्हापूरचे कधीही निर्गर्वी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि एक सरळ मार्गी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. कोल्हापूरच्या जनतेची गेल्या वेळेस अशी अपेक्षा होती की राजेंनी राजकारणातच उतरू नये, कारण राजकारण हा थोडासा वळणावळणाचा मार्ग असतो. बरोबर. आणि शाहू महाराज हे आहेत तर ते ग्राउंड लेवलला उतरून एक सर्वसामान्याशी कनेक्टेड आहेत, एक व्यक्तिमत्व त्यांचं आणि त्यांचं एक सरळ भाषा आणि मृदू भाषा आहेत. ते महाराज जरी असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. हे सगळं होत असताना राजांना विचारात घेतलं नव्हतं बंटी पाटलांनी की तुमच्या घरात मी उमेदवारी देतोय आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा? नाही, ऍक्च्युली बंटी पाटील असतील किंवा शारंगधर देशमुख असतील किंवा सचिन चव्हाण असतील यांचा सगळ्यांच्या मनामध्ये एकच उमेदवार होते ते म्हणजे मधुरिमा राजे. परंतु थोरल्या महाराजांनाच आपल्या घरामध्ये 2 पदं नको होती असा एक मतप्रवाह आहे कोल्हापूरच्या जनतेमध्ये. त्यामुळे थोरले महाराज मधुरिमा राजेंच्यासाठी अजिबात राजी नव्हते. तरी पण बंटी पाटील यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून महाराजांनी त्यांची उमेदवारी डिक्लेअर पण केली. परंतु हे जे सगळे शिलेदार बारगीर असतील तर ते विरोधी पक्षाच्या गोटामध्ये ज्या वेळेला दाखल व्हायला लागले त्यावेळेला थोडासा त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तेच कारण सांगितलं त्यांनी की लाटकर हे उमेदवारी घ्यायला तयार नाहीये त्यामुळे मीच माघार घेतो असं म्हणत त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला. बरं, ते सगळं झालं पण काल ज्या पद्धतीचं राजकारण जिल्हाधिकारी कार्यालयात घडलं किंवा जो काय राडा घडला तुमच्याच भाषेत म्हणजे जो काय राडा घडला त्या बाबतीत तुम्ही कसं बघता? जे काही झालं त्याच्यात जो काय आवाज होता बंटी पाटलांचा, जो काय रोष होता, संतापजनक जे काही स्थिती होती त्यांची ती तुम्हाला पटली? बंटी पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ आहे असं माझं मत आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्याची जी सगळी सूत्र आहेत तर ती आता सगळी त्यांनी हातात घेतलेली आहेत आणि माझ्या मते तरी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आता उल्लेख करण्यात येतोय. बंटी पाटील यावेळेला सिक्सर मारणार आणि मुख्यमंत्री कुठल्याही परिस्थितीत होणार अशा त्यांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार होता. परंतु राजश्री शाहू महाराजांची पुण्याई जी आहे ज्या घराण्यावरती आणि शाहू महाराज जे आहेत तर ते देखील तितकंच आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे माझं एक कोल्हापूरचा सुजाण नागरिक आणि एक उत्तरेश्वर पेठेतला नागरिक म्हणून मी महाराजांच्या वरती प्रेम करतोय आणि राजघराण्यावरती माझा एक आदर आहे. जसा इंग्लंडमध्ये एलिझाबेथ राणीला मान दिला जातो तसा आपल्या कोल्हापूरच्या गादीला प्रत्येकानं मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्याच्यामुळे बंटी पाटलांनी त्यांना किती जरी राग आला तर त्यांची भाषा थोडीशी नियंत्रित स्वरूपाची वापरायला पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे. भाषा वैयक्तिक सौम्य प्रकारची वापरायला पाहिजे होती असं मत आहे. बरं, या तुमच्या रंकाळा परिसरामध्ये विकास कामं झालेत का? रंकाळा परिसरामध्ये आता नुकतीच युती सरकारच्या माध्यमातून विकास कामं भरपूर झालेली आहेत. हे रंकाळ्याचं बदललेलं जे रूप दिसतंय तुम्हाला हे पूर्णपणे युती सरकारच्या माध्यमातून. आधी असं नव्हतं. आधी इथं पूर्णपणे एक मोडकळीला आलेला रंकाळा असं त्याचं वर्णन करता येईल. अगोदर हे याच्यामध्ये जलपर्णीचा जो विषय देखील आहे रंकाळा पाण्यामध्ये तर तो गंभीर होता. त्याच्यानंतर पाठीमागं जे पदपथ उद्यान आहे तर ते देखील तिथले जे काही विकास कामं केली होती तर त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित केलेला नव्हता त्यामुळे ते देखील मोडकळीला आलं होतं. हे बदललेलं जे रुपडं दिसतंय तर ते पूर्णपणे महायुतीचं श्रेय असं मला म्हणता येईल. म्हणजे मी कधी कुठल्या पक्षाचा नाहीये परंतु ज्यानं काही चांगलं केलं त्याला आपण चांगलं म्हणायलाच पाहिजे, ज्यानं काही वाईट केलं तर त्याला आपण वाईट म्हणायलाच पाहिजे. नक्कीच दादांची भूमिका मला पटली. म्हणजे ज्या गोष्टी ज्यांनी केल्या त्यांचं नाव घेणं तर तो हक बनता आहे. तर आता तुमच्या जवळ तिकडं पलीकडे म्हणजे रस्ता क्रॉस केला की तिकडे दक्षिण चालू होतंय. दक्षिणमध्ये काय वारं फिरतंय?
दक्षिणमध्ये मला असं वाटतंय की दक्षिणमध्ये माझं एक वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगतो. सांगा. दक्षिणमध्ये 30% अमल माडिक आणि 70% ऋतुराज पाटील बर. असं एक काही दिवसापूर्वी वारं होतं हो. तिथं. परंतु कालच्या झालेल्या घडामोडींचा परिणाम जो आहे तर तो कोल्हापूर उत्तरमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा तर दक्षिणमध्ये देखील त्याचा प्रभाव दिसतोय. दिसतोय. आणि मला वाटतं की आता एक 40% 60% असं मी म्हणेन. 40 कुणाला 40% अमल माडिक आणि 60% जो वरचष्मा आहे हा. तो अजून देखील ऋतुराज पाटील यांना आहे. तिथं कामं झालेत का? कारण की आता जी तिथली काय समीकरणं आहेत ती सगळी विकास कामांच्या आधारावरती चालणार आहे. पुढच्या अनेक दिवसांमध्ये सभा होतील, या सगळ्या गोष्टी तर होतीलच. या सगळ्यांमध्ये तिथल्या विकासावरती प्रश्न येणार आहेत, कारण की दोघांकडे असे ठोस भूमिका नाही, मुद्दे नाही आहेत, किंवा या दक्षिण परिसरामध्ये असे काही ठराविक मुद्दे नाही आहेत की त्याच्यावरती निवडणूक लढावी जावी. विकास कामांशिवाय इथं दुसरे मुद्दे नाही आहेत. तर इथं फक्त अशी स्थिती निर्माण होणार की याच्यामध्ये विकास कामं कोण दाखवते तोच इथला आमदार. विकास मी काम खरं सांगू का, एक म्हणजे माझं एक रोखठोक मत मी सांगतो तुम्हाला. विकास कामांवरती आधारित जर निवडणुका जिंकता येत असत्या तर आतापर्यंत उज्ज्वल निकम हे उमेदवार होतेच ना चांगले. उज्ज्वल निकम हे उमेदवार होते, त्याच्यानंतर युती सरकारच्या माध्यमातून तिथं चांगलं कार्य होतं, तरी पण वर्षाताई गायकवाड या तिथून निवडून आल्याच ना. विकासाच्या याच्यावरती निवडणुका आजकाल लढवल्या जात नाहीत. जातीच्या आधारावर मुद्दे हे पूर्णपणे वेगळे असतात, त्याच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात. आता गेल्या वर्षी अमल माडिक यांनी काही तिथं कमी कामं केलेली नाहीयेत, परंतु विकासाभिमुख असं राजकारण करून देखील अमल माडिक तिथं पडलेच ना. शेवटी आपल्या इथं भावनात्मक राजकारण चालतं, ज्याची क्रेज असते. तर तो कितीही काही जरी विकास कामं करत नसला तरी त्याला जनता ही मतदान करत असते एका भावनेच्या माध्यमातून. भावनेचा विषय काढलाय. एक विषय आत्ताचा ताजा विषय घेतो. आत्ता बारामतीमध्ये एक सभा पार पडली, शरदचंद्र पवार साहेबांची सभा पार पडली. त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिलेत त्यांच्या भाषणातून. येत्या 1.5 ते 2.5 वर्षामध्ये मी निवृत्त होईल, अशा शब्दाचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. कसं बघता? शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले एक महर्षी म्हणून ओळखले जातात. मी तर त्यांची तुलना महर्षी भीष्माचार्य यांच्याबरोबर करेन, कारण ते वयानं ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा राजकारणातला अनुभव पण दांडगा आहे. परंतु मला त्यांच्या राजकारणाविषयी असं म्हणायचं आहे की ते जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत. असं ते न बोलता कार्यक्रम करतात. त्यामुळे त्यांनी जे निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. त्यांनी निवृत्त होणार असं एक सूचित केलेलं असलं तर त्याच्यातून आपण असाच अर्थ काढावा की अजून लंबी रेस का घोडा आहे, अजून रेस बहुत बाकी आहे. तर लंबी रेस का घोडा आहे और रेस अभी बाकी आहे, अशा पद्धतीचं दादांनी वक्तव्य केलं. सांगितलं आपल्याला की शरद पवार नेमकी काय भूमिका घेतील हे कधीच स्पष्ट होत नाही. ते काय पुढं जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच कोल्हापूरचं राजकारण असेल, दक्षिणमधलं असेल, उत्तरमधलं असेल, आज आपण या दोन्ही मतदारसंघाचा एकत्रित पद्धतीने आढावा घेतोय आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांची हवा आहे. बरं, काय सांगत होता तुम्ही? कोल्हापूरच्या राजकारणाविषयी मी विशेष करून उत्तर मतदारसंघाविषयी असे म्हणेन की उत्तर मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेकडं झुकलेला जरी असला तरी तो हल्लीच्या कालावधीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कारण का तर बावडा हा जो मतदारसंघ येतो तर तो बंटी पाटलांचं एक निवासस्थान तिथं आहे, तर तो मतदारसंघ येतो आणि बावड्यातलं 7,000चं जे मताधिक्य आहे हे काँग्रेसच्या उमेदवाराला काही न करता मिळतं, कारण बंटी पाटील यांचा तिथं वर चष्मा आणि त्यांची पकड दांडगी आहे तिथं. आणि डेमोग्राफिक इक्वेशन जे आहे कोल्हापूरचं तर ते आता झपाट्यानं बदलतंय. त्यामुळे इथली दलित मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असतील तर तिथं जवळजवळ 13,000 ते 14,000चं लीड जे आहे तर ते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतं. आणि असं करून जे लीड आहे टोटल तर ते टोटल लीड आहे तर ते 20,000च्या घरात जातं. आणि पेठापेठांमध्ये थोडंसं कन्फ्युज्ड वातावरण असतं, त्यांना नेमकं हेच समजत नाही की आपण भाजपला मतदान करायचं की बंटी पाटलांच्या काँग्रेसला मतदान करायचं. त्यामुळे पेठापेठांमध्ये आपल्या कोल्हापुरी भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर 50-50 परिस्थिती निर्माण होते आणि काँग्रेसचा उमेदवार आरामात जिंकतो. परंतु आता ज्या घडामोडी घडल्या कालच्या घटकेला तर त्याच्यावरून मला असं वाटतं की पेठापेठांमध्ये जे 50-50% वातावरण आहे तर ते थोडंसं बदलेल आणि 70% 30% असं कॉम्बिनेशन राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने मला दिसतं. ते ठीक आहे, पण तुम्ही नेमकं करता काय? कारण की आम्ही बघतोय मागासपासून तुम्ही सांगताय सगळं एक ते राजकीय विश्लेषक म्हणून बोलल्यासारखं बोलताय. नेमकं तुमचा पेशा काय, तुम्ही काय करता? माझा पेशा म्हणजे वैद्यकीय व्यवसाय आहे
परंतु राजकारणावरती माझं बारकाईनं लक्ष असतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती माझा विश्वास आहे. बापरे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे की शिका आणि संघटित व्हा. हा. तर त्याच्यामुळं मी तो जो संदेश आहे तर तो मनावरती घेतलेला आहे. माझा वैद्यकीय व्यवसाय जरी असला हा. तरी लोकशाही मजबूत कशी व्हावी हा. आणि लोकशाही मजबूत जर करायची असेल तर आपल्यासारख्या युवकांना आणि आपल्यासारख्या सुशिक्षित युवकांना राजकारणापासून अलिप्त ठेवता येणार नाही. राजकारण म्हटलं की सध्या लोकांना कसं वाटतं की हा एक घाणेरड्या लोकांचा प्रांत आहे. परंतु आज कोल्हापूरच्या राजकारणामध्ये बंटी पाटील असतील किंवा राजे क्षीरसागर साहेब असतील किंवा अगदी हसन मुश्रीफ असतील, अशी एक सुसंस्कृत कोल्हापूरला विचारांची एक परंपरा लाभलेली आहे. अमल महाडिक आता कोल्हापूरचे दक्षिणचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याविषयी देखील आपल्याला आदर आहेच, कारण त्यांनी विकास कामं. परंतु ऋतुराज पाटील हे देखील एक युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात. तर आपल्याला कसं आहे की आपला व्यवसाय सांभाळून आपल्याला राजकारणापासून अलिप्त ठेवता येत नाही. त्यामुळे प्रत्येक युवकासाठी माझा असा संदेश आहे की तुम्ही राजकारणापासून अलिप्त ठेवू नका. राजकारणामधल्या काही चुकीच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही झिडकारून लावा, परंतु ज्या जवळच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घ्या. नक्कीच दादांनी आता आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की नेमकं कोल्हापूरचं राजकारण कसं आहे, कशा भोवती फिरत आहे, या सगळ्यांचा सविस्तर आढावा एका राजकीय विश्लेषकाप्रमाणे दादांनी आपल्याला सविस्तर दिला. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोललात. आता आम्ही काय करतोय की या परिसरामध्ये आणखी फिरतोय, वेगवेगळ्या मतदारांशी चर्चा करतोय, तिथे विचारतोय हवा कोणाची. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दक्षिणमध्ये कुणाची हवा आहे सध्या? ऋतुराज पाटील. ऋतुराज पाटील येतील का निवडून? 100%. बर. कामं केली आहेत का? 100% चांगले काम आहे. बर. आणि अमोल माडिक? मी काय त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. का बरं असं का? नाही, आम्ही कट्टर बंटी साहेब प्रेमी आहे. हां. बंटी पाटील सांगतील ते सही. बंटी पाटील सांगतील तसं. बर. काल काय झालं होतं? काल काय अचानक काहीतरी बिबिराजेने निर्णय पाठीमाग घेतला. हां. आता काय बोलणार त्याच्यावरती? त्याच्यावरती बोलायचं नाही आता. नाही. बरं, त्याच्यावरती नको बोलू, पण तिथले विकास कामं झालेत का? ऋतुराज पाटलांनी विकास केलाय का? 100% केलाय. काय काय विकास झालाय? भरपूर झाला. आता कसं एवढं डीप मध्ये जाऊ कसं सांगू मी. हां. दवाखाना, रस्ते, खड्डे, काम. आता आपण सद्यस्थितीला कामं वगैरे चालू आहेत, जाऊन तुम्ही बघू शकताय. 100% चांगला विकास केलाय. आणि यावर्षी पण तेच निवडून येणार. उत्तरमध्ये काय होईल? उत्तरमध्ये बंटी साहेब सांगतील ते. काय बंटी साहेब पुन्हा संधी देतील? आता राजेश लटकरांनाच पाठिंबा द्यायचा राहिलाय. राजेश लाटकर जातो. हां. येतील का? बंटी साहेबांनी सपोर्ट केला तर 100%. हां. पण इथं मुन्ना माडिक पण काय कमी नाही, ते पण ताकद लावतील की? 100% लावू देत. ते त्यांच्या पक्षाकडून लावतील, भाजपकडून. हां. आम्ही बंटी साहेब सांगतील तसं, रविकिरण इंगोले सांगतील तसं. बंटी पाटलांची जास्त हवा आहे का मुन्ना माडिकांची? बंटी पाटील. बंटी पाटील कोल्हापुरात तरी बंटी पाटील. बर. काय होईल आता? तुमचे रस्ते बघतोय आम्ही, रस्त्याची पण अक्षरशः चालणी झाली. होय, झाले आहे. हां. पण असं काय नाही की ह्या सरकारच्या ह्याच्यात झाले. हां. हे पाठीमागनं आधीपासून असंच आहे. कोणी लक्ष दिलं नाही. हां. याच्या अगोदरच्या आमदारांनी पण लक्ष दिलं नाही. होय, मग सध्याचे विद्यमान आमदार काय करतात? कामं केलीत का त्यांनी इथले? केले आहेत. केलेत. जयश्रीताई पाटील, सॉरी जाधव केलेत कामं. केले आहेत. ते भाजपमध्ये गेले म्हणा आता. होय. हां. आता कोण कुठं गेले याच्यावर काय बोलणार मी काय नेता आहे काय? नेता नाही आहे. तुम्ही काय करता? मी काय नाही, स्टुडंट आहे. स्टुडंट आहे. होय. कितवीला, म्हणजे काय करता? आता माझं MRI एक्सरे टेक्निशियन झाले. MRI एक्सरे टेक्निशियन. बरं. मेडिकल फील्ड आहे तुमची? मेडिकल फील्ड. बरं. काय शिकताना काय अडचणी वगैरे येतात का नाही? काय नाही. नाही, सगळं ओके आहे. ओके. बरं. तरुणांची मतं जाणून घेतली आपण. तर एकूणच काय, तर आणखी आपण दक्षिण मतदारसंघात फिरूया आणि तिथे विचारूया त्यांच्या मतदारसंघात हवा कुणाची. मी सध्या आता रंकाळा परिसरात आहे. रंकाळा परिसर म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. एकूणच आपल्यासोबत मतदार आहेत. दादा, काय सांगाल, कोल्हापूर उत्तरमध्ये राहत आहे, कधीपासून राहत आहे? गेले माझा जन्म कोल्हापूर उत्तरमध्ये झाला. हां. 96ला माझा जन्म आहे. 96चा जन्म. बरं. काय सध्या तुमच्या भागात, तुमच्या परिसरात कुणाची हवा आहे? आता हवा काँग्रेसची होती. काँग्रेसने बेबीराजेंनी माघार घेतल्यामुळं आता काय कुणाची हवा आहे काय सांगू शकत नाही. तर आता बंटी साहेब काय निर्णय देतील त्याच्यावर ठरणार. त्यांच्यावर ठरणार आहे. हां. बंटी साहेबांनी सांगितले लाजू लाटकरांना प्रचार करा, तर लाजू लाटकरांचा प्रचार होणार. बरं. त्यात रविकिरण इंगोले साहेब आमचे, हां. आम्ही शिवसेना कट्टर कार्यकर्ते. हां. त्यामुळे रवी साहेब आणि बंटी साहेब काय सांगतील त्यावर निर्णय होतील पुढचे. काल रात्री होतात का नाही मग तुम्ही तिकडे? बंटी पाटील तिकडे काहीतरी भाषण देत होते रात्री. होतो की काय झालं रात्री? कारण त्याच्यावरती आपण काय बोलू शकत नाही. रडले काल बंटी साहेब. मधुमोहन राजेंनी माघार घेतल्यामुळं त्यांना जरा दुःख झालं, त्यामुळे त्यांनी माघार घेतली, त्यामुळे ते रडले. संताप पण व्यक्त केला त्यांनी त्यावेळेस तिथे जाऊन.
त्यांना त्यांची फसवणूक झाली ना. त्यांना सांगून तुम्ही माघार घेतली असती तर काय विषय नव्हता. हां. तर तुम्ही त्यांना सांगितलं नाही काय नाही, तुम्ही अचानकच माघार घेतल्यावर नेत्यानं 5 तासात तुम्हाला तिकीट देतो आणि त्या नेत्याला तुम्ही सांगतच नाही की बाबा मी माघार घ्यायला लागलोय. हां. पण तुम्ही कशासाठी माघार घेतली, काय घेतली हे तुम्ही काय बोललाच नाही. डायरेक्ट तुम्ही माघार घेतली. हां. ती चर्चा करा पाहिजे ना. बंटी साहेब भले शिवसेनेचे रविकिरण इंगोले साहेब हां. यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करून तुम्ही ते निर्णय घ्यायला पाहिजे की आम्ही माघार घ्यायला लागलो, कशासाठी घ्यायला लागलो. हां. तसं काहीच बोललं नाही आणि तडकाफडकी निर्णय घेतला. तडकाफडकी निर्णय घेतला. त्यामुळे आम्हालाच काय संभ्रमात आहे आम्ही की आम्हालाच काय कळलं आता कोण आता काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काय वाटतं कुणाला देतील पाठिंबा? ना. आता रविकिरण इंगोले साहेब आणि बंटी साहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर पुढे ठरणार कुणाला पाठिंबा देणार आणि काय देणार. कुणाला पाठिंबा देणार? बरं, मात्र त्यांनी सांगितलं की आपल्याला राजेश लटकरांचं काम करायचं, तर करणार का? 100% करणार. त्यांचा आदेश शेवटचा आदेश. बरं, सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, त्यांनी या मतदारसंघात कामं केली आहेत का? काही नाही कामं केलेली. त्यांनी स्वतःची घरं भरल्यात. बरं. काही कामं विकास कामं काही नाही काय नाही. रंकायला पैसे आणले, ते पैसे कुठे गेले काय माहीत नाही. तर रस्ते करायचे म्हणजे 100 कुठे आणले ते रस्त्याचा पत्ता नाही. आता तुम्ही हे रस्ते बघू शकताय काय रस्ते आणि काय नाही. रस्त्यात सगळं खड्डेच आहेत. हे 100 कोटी गेले कुठे? रंकाळ्याचा विकास झाला नाही. काय झाला रंकायचा विकास? काही केला नाही विकास. केला यो वरच्यावरचा विकास आहे. हे आपल्या समोर भिंत दिसते आणि ती हे वरच्यावरचा विकास आहे. हे 12 कोटी आणलं रंकाळा विकास करायला. हे 12 कोटीचा खर्च आहे काय? नाही. मग हे पैसे कुठे गेले? तुम्ही 100 कोटी रस्त्याला आणले, ते 100 कोटी कुठे गेले? बरं, मग तुमच्या इथं आता एवढी मोठी आता तीर्थक्षेत्र आहे, अंबाबाईंचं देवस्थान आहे इथं, या देवस्थानाचा जीर्णोद्धार कधी होईल? आता ते आता काय आपण सांगू शकत नाही. आमचं सरकार 100% आलं तर ते 100% करणार. ह्याला आमची 100% खात्री आहे. याच्या आधी तुम्हीच होते. ह्याच्या 5 वर्ष आम्ही होतो, 2.5 वर्ष आम्ही होतो. शिवसेना 2.5 वर्षच होती. 2.5 वर्षानं परत घडामोडी घडल्या. त्यात शिवसेनेची परत सत्ता गेली. त्यामुळं आपण विकास काम करायलाच आपल्याला चान्स मिळाला. त्यात करोना आला, त्यात विकास कामं काहीच झाली नाही. बरं, अनेकांचा रोष आहे की विकास निधी मिळतो या अंबाबाईंच्या देवस्थानाला, पण त्या पद्धतीचा विकास इथं झालेला दिसत नाही. पार्किंगची समस्या आहे, अनेक समस्या आहेत. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही एक साधा मतदार म्हणून काय सांगाल? काय परिस्थिती आहे सध्या मतदारसंघाची? ना, मतदारसंघात 100% ही परिस्थिती आहे आणि पहिल्यापासून अशीच आहे परिस्थिती. आता क्षीरसागर 10 वर्ष आमदार होते. त्यांनी त्यावेळी का विकास कामं केली नाही? आज त्यांच्याकडं राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. ती का करू शकत नाही विकास? फक्त डिजिटल लावून ते विकास केला, मी ह्यो विकास केला, मी तो विकास केला, असं नाही चालत. विकास हा झाला पाहिजे. तुम्ही विकासासाठी निधी आणताय, तो निधी कुठं जातोय? तुमच्या घरातनी जातोय का तुमच्या खिशातनी जातोय? काय करताय निधी? नक्कीच विकास जर झाला असेल तर तो विकास दिसायला हवा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांनी आपल्याला दिली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये सध्या आपण फिरतोय आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये आपल्याला हे बाबा भेटलेत. बाबा, काय सांगाल? काय चित्र आहे सध्या? कुणाची हवा आहे सध्या? तिथं अमल माडिक जे आहेत त्या अमल माडिकांचा त्यांचा विजय होणार. विजय होईल त्यांचा. कारण का त्यांनी बरीचशीच कामं केलेली आहेत त्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये. त्याच्यामुळे त्यांचा निश्चित अगदी विजय होणार. विजय होईल त्यांचा. विकास त्यांनी केलाय. हो, त्यांनी विकास केलेला आहे. रस्ते बिस्ते भरपूर पैसे निधी आणलेला आहे त्यांनी. आणि विरोध पार्टीनं जे बोर्ड लावलेले आहेत ते सगळे विरोध लावलेले आहेत. ते खरोखर ऍक्च्युली म्हणजे आता जे आमदार आहेत अमोल माडिक, ऋतुराज पाटील, आता अमोल माडकांनी सगळे इथला हे केलेला आहे, विकास केलाय त्यांनी. विकास केलाय त्यांनी. मग आता यावेळेस कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक होईल? त्यांनी कामं केलेली आहेत. कामाच्या मुद्द्यावरती निवडणूक. कामाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार. विकास दिसतो तुम्हाला तरी? आहे की, विकास केलाय की तिकडं आहे. हो आहे. उत्तर मध्ये दिसतं का तुम्हाला? उत्तर मध्ये आता कसं आहे माहिती काय, उत्तर मध्ये त्या काँग्रेसवाल्यांनी जे मधुरिमा राजे आहेत त्यांनी काल अर्ज माघार घेतला. ते माहिती. आणि उत्तर मधली जी आता ही परिस्थिती आहे, कारण तो राजू लटकर हा अपक्ष उमेदवार आहे. हो, बरोबर आहे. आणि आता हे राजेश क्षीरसागर हे आपले शिंदे शिवसेना धनुष्यबाण बरोबर, त्यामुळे एकतर्फीच इलेक्शन होणार. त्यांचा विजय होणार. कोल्हापूरची उत्तर मधली इलेक्शन ही एकतर्फी होणार. इथनं राजेश क्षीरसागर हे निवडून येतील अशी दाट शक्यता इथल्या स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तर कोल्हापूर दक्षिण मध्ये अमल माडिक हे निवडून येतील आणि त्यांचं काम त्या ठिकाणी बोलतंय आणि त्यांचं विकास कामं चांगले आहेत असं इथल्या स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दादा, राज्यामध्ये काय वाटतं? राज्यात कुणाची सरकार यावी? राज्यात हे
भाजप शिवसेनेचं सरकार यायला पाहिजे. भाजप शिवसेनेचं म्हणजे महायुतीचं सरकार यायला हवं. महायुतीचं सरकार यायला बरं. महायुतीने काय काय केलं तुम्हाला काय माहिती त्यांच्या कामांविषयी? महायुतीचं कामं चांगले आहेत. हा त्यांचे बरेचसे स्कीमा त्यांनी आता जे राबवल्या योजना. योजना, लाडकी बहीण, हे ते गोरगरीब जनतेला अगदी खरोखर म्हणजे त्याची परिस्थिती नाही, हा शिलाई काम, मोलमजुरी करणार अशा लोकांना किंवा गरीब लोकांच्यासाठी त्यांनी ज्या स्कीमा ज्या राबवल्यात हा त्या खरोखर चांगल्या राबवलेल्या आहेत. हा आता रिक्षावाल्यांच्यासाठी तुमचे ते कल्याणकारी योजना राबवल्या. कल्याणकारी योजना. हा. आणि बऱ्याच लोकांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या स्कीमा कामाच्या संदर्भात म्हणजे नोकऱ्या म्हणा हा उपलब्ध करून, ते खाजगी नोकऱ्या असणार पण खरं त्यांनी हे केलेलं आहे. त्याशिवाय अण्णाभाऊ साठेंचं ते कर्ज वगैरे मंजूर करायचं, हा त्या बऱ्याच मोठ्या त्यांनी बऱ्याचशा स्कीमा त्यांनी मंजूर केलेल्या आहेत. बरं. आता कसं आहे, तुम्हाला प्रत्येकाच्या मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहायता योजना माहितीये का? म्हणजे इथे ती मिळते का तुम्हाला इथे? नाही, मी पंतप्रधान आवास योजनेचं प्रकरण केलेलं आहे. अच्छा. हा. आणि त्या पंतप्रधान आवास योजनेतनं मला घर बांधण्यासाठी मला 2.5 लाखाचे मिळाले. अरे वा, चांगली पण गोष्ट आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झाली माहिती आहे का, या कोल्हापूर महानगरपालिकेनं माझे पैसे जे आहेत ते फक्त मला 1,60,000 मिळाले, आणि बाकीचे पैसे मला तिने दिलेलेच नाहीत. अरे बापरे. हा. काय मग झालं त्यातले होतं? काय तिथं महापालिकेचे अधिकारी बरोबर नाहीत, हा त्याच्यामुळे सगळं यात असं आहे. शेवटी याची चौकशी कधी वरच्या लोकांना की बाबा का त्यांना पैसे त्यांना दिलेले नाहीत किंवा काय केलेलं नाही, याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे. बरं. तुमचं नाव सांगा बरं. तानाजी तात्यासो पाटील. म्हणजे कसं आपल्या माध्यमातून का होईना तुमचा प्रश्न मार्गी लागला तर तो नक्की लागेल. निकनच आता दादांनी आपल्याला सांगितलं, विकास कामं असतील किंवा महायुती सरकारने ज्या काही योजना राबवल्या त्यांचा फायदा कशा पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तींना झालाय याचं मूर्तिमंत उदाहरण हे दादा स्वतः आहे. कारण की त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास 1.5 लाखांचा निधी उपलब्ध करून मिळाला, 2.5 लाखांचा निधी उपलब्ध करून मिळाला आहे. हा 2.5 लाखाचा मिळाला आहे, पण त्यातले मला एक 80,000चा आणि एक 60,000चा हप्ता आलेला आहे. हा. बाकीचे हप्ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तटवलेले आहेत. बरं. आयुक्तांना मी सुद्धा बऱ्याच वेळा भेटलेलो आहे, अर्ज केलेला आहे. परत पंतप्रधान आवास योजनेमध्ये गेलो होतो, त्यांनी सांगितलं असं आहे, मला ड्रेनेजची पाईपलाईन तटवली त्यांनी माझी. बरं. मग माझ्या बोळ सुद्धा माझा निम्मा आहे, आणि कोर्टात माझा कोर्ट मॅटर केलेला आहे. मला कारण नसताना गोरगरिबाला परवानगी देऊन शिनी त्यांना नाहक त्रास द्यायचं काम हे महापालिकेच्या प्रशासनाच्या एक मिनिट प्रशासनाच्या थोड्याशा गैरचुकीमुळे दादांना त्यांचे काही पैसे आहेत ते अडकलेले आहेत, तर ते लवकरात लवकर सोडवावे असं दादांचं म्हणणं आहे. एकूणच काय तर आपण आता पुढे जातोय, त्या लोकांना आपण विचारतोय की त्यांच्या मतदारसंघात नेमकी कोणाची हवा आहे. एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये नेमकी कुणाची आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. कोल्हापूर उत्तरमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी राजेश क्षीरसागर यांच्या विजयाचा वाट जी आहे ती आता मोकळी झाली असं दिसून येते. मधुरिमा राजे यांच्या माघारनंतर आता राजेश लटकरांच्या मागे सतेज पाटील उभं राहणार आहेत. काँग्रेसची पूर्ण ताकद जी आहे ती राजेश लटकर यांच्या बाजूने उभं करण्यात सतेज पाटलांना कितपत यश येतं हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. यासोबतच आता दक्षिणचा विचार केला तर तिथे अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील असा सामना रंगतोय. मात्र तिथे देखील विकास कामांच्या जोरावरतीच या निवडणुका होतील असं बोललं जाते. मात्र आता या विकास कामां जो कोणी उमेदवार आपली विकास कामं दाखवण्यात मतदारांपर्यंत यशस्वी होईल त्यालाच मतदार यंदा संधी देतील असं चित्र सध्या दक्षिण भागामध्ये पाहायला मिळते. एकूणच काय तर आता येत्या 20 तारखेला मतदान होईल आणि या 23 तारखेला आपल्याला निकालाच्या स्वरूपामध्ये जे काही या मतदारसंघाचं चित्र आहे ते आता स्पष्ट होताना दिसेल. कोल्हापूर दक्षिण उत्तर मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.